सडा टाकत होते अंगणात, दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. जे ताळे उतरले माझ्या अंगणात. दूर नका लोटू मजला वानरामी दास, आणि कण मागे काही भेटीची आस. स्वामी विना कोण तारी आम्हाले करा, स्वामी विना कोण तारी आम्हाले करा. तुम्हाळवितो तुमचा वानरा, तुम्हाळवितो तुमचा वानरा. उदास का हो झाले श्रीचक्रधरा, उदास का हो झाले श्रीचक्रधरा. तुम्हाळवितो तुमचा वानरा, तुम्हाळवितो तुमचा वानरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, तुम्हाळवितो तुमचा वानरा. कौतुके मजला महिले, ज्ञानदान देऊन सारे लाड पुरविले. कौतुके मजला मातृप्रेम दिले, ज्ञानदान देऊन सारे लाड पुरविले. अवेरू नका माझा दिनले करा, अवेरू नका माझा दिनले करा. तुम्हाळवितो तुमचा वानरा, तुम्हाळवितो तुमचा वानरा. क्षणभर राहावेना तुम्हा विन स्वामी. सकाळचा गंधाक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा असाच गंध अक्षदा विडा तिन्ही टाइम होत होता. स्वामींचा पूजावसर संपन्न झाला. मग आसने उपविष्ट सती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान होते. सभा घनदाट बैसली असे, अशीच सभा घनदाट बसलेली आहे. स्वामींच्या समोर सगळे भक्तजन बसलेले आहेत. आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सामर्थ्य आश्चर्याच्या गोष्टी निघाल्या. आणि ही सभेमध्ये बाबा येऊस तर आपली कुजबूज चालत असते. बघा तुम्ही, चालते की नाही? आपण आपल्यात बोलत असतो, बोलता की नाही तुम्ही? आणि मग बाबा आलं की तुम्ही सावध होत असता. शिबस बाबा आले, शिबस रे बाबा आले, इकडं बघ बाबाकड, तिकडं बघू नको, आपण आपल्यात म्हणत असतो. मग बाबा जोपर्यंत आला नाही तोपर्यंत आपण आपल्यात गप्पा हाणत असतो. आणि त्या गप्पा काय चालू होत्या माहितीये का? स्वामींच्या भक्तांच्या काय चालू होत्या? आश्चर्यांच्या गप्पा चालू होत्या, की आश्चर्य असं असतं. आणि म्हणून देवाने कथा सांगितले, अरे म्हणे भक्तांनो, काय बोलत आहात एकमेकात? म्हणे आश्चर्य कसं असतं हे आम्ही एकमेकात बोलत आहोत. अहो ते आश्चर्य तुम्ही काय बोलता एकमेकात, आम्ही तुम्हाला सांगतो की ते आश्चर्य कसं आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना ही कथा सांगतात. मग त्या प्रकरणावरील सर्वज्ञ म्हणितले,
यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलतात, एकनाथ पंथीचे आंधळे महात्म्य, एकनाथ पंथीचे आंधळे महात्मे आणि त्यांचा शिष्य, आणि त्याचा शिष्य सचक्षु, गुरु आंधळा शिष्य डोळ्यावाला. पाहिलं का, गुरु आंधळा आहे आणि शिष्याला डोळे. पण मग गुरु आंधळा आहे तर आंधळेवाणीच असन. हा, तो कळतो तुम्हाला तो कसा आहे ना. धृतराष्ट्र आंधळा होता पण राजनीतीचं ज्ञान मात्र परिपूर्ण त्याच्याकडे होतं. कोणाला मेळ लागू देत नव्हता आंधळा असून सुद्धा. हा, राजनीती बघा तुम्ही धृतराष्ट्राची कशी आहे. इतके चांगल्या प्रकारचे सल्लागार मंत्री युधिर काका हे त्या ठिकाणी सल्लागार मंत्री होते. वारंवार सांगत होते, धृतराष्ट्र राजन हे योग्य नाही, अयोग्य आहे. तुम्ही हे करताय हे योग्य नाही, हे योग्य आहे. तरी सुद्धा त्या विदुर काकाला समजावून सांगण्याची राजनीती त्या धृतराष्ट्राकडे होती. तरी डोळे नव्हते. तरी सुद्धा तो बाजू मात्र कोणाची घ्यायचा, दुर्योधनाचीच घ्यायचा. मात्र सल्लागार फक्त काय करत असतो, सल्ला देत असतो. चालतो कोणाचं, राजाचं. राजा बोले दल हले. शेवटी काय झालं, राजाने बोललं तेच झालं. वस्त्रहरण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु वस्त्र कोणी दिलं, श्रीकृष्ण महाराजांनी दिलं. शेवटी तोच कामा आला. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला शेवटी तोच कामा येणार, तोच देव कामाला येणार हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि म्हणून देव ही कथा सांगत आहेत. काय म्हणतात, दोघे भिक्षा करीत होते. दोघ जण, गुरु आंधळा आणि शिष्य डोळ्यावाला, आणि दोघ जण कोणी एका गावामध्ये भिक्षाला गेले. मग भिक्षाला गेल्यानंतर हातामध्ये झोळी आहे आणि एक काठी आहे. आणि त्या काठीला मागे धरलेलं आहे गुरुनं आणि पुढे धरलेलं आहे शिष्याने. शिष्याच्या माग गुरु चालतोय, कारण गुरु आंधळा आहे. आंधळा आहे म्हणून तो शिष्याच्या माग चालतोय. परंतु आंधळा असून शिकवलं कोणी शिष्याला, आंधळ्यावरून शिकवलं. का शिकवलं, कसं शिकवलं ना, ते ज्ञान त्याच्याकडे आहे, ती सिद्धी त्याच्याकडे आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की नाथपंथी लोक हे सिद्ध साधक असतात. तुम्ही कधी नवनाथ ग्रंथ ऐकलाय का? नवनाथ आहेत ते 9 जण आहेत आणि त्यांच्या कथा चमत्कारी आहेत. चमत्काराला नमस्कार करणारे लोक आहेत. आणि म्हणून नवनाथ ग्रंथ खूप काळामध्ये खूप चालला, अजूनही चालतो. महिना लोक आपल्या आपल्या गावी, आपल्या गावामध्ये नवनाथ ग्रंथ वाचायचे. मग हरिविजय वाचायचे. एक वर्षी एक तर दुसऱ्या वर्षी दुसरा, अशा प्रकारच्या एक महिन्याच्या पोथ्या चालायच्या. लोक म्हणतात आम्हालाच खायला नाही, उठलं की तुम्ही कोणाच्याही घरी घुसतात. दुष्काळ पडलेला आहे, आमचाच मेळ नाही, तुम्हाला कुठून द्यायचं. पण तुम्ही दुष्काळात दिलं, याला महत्व आहे. ज्याच्या घरी एकच भाकर आहे आणि एक जण जेवायचा राहिलेला आहे आणि ताट वाढलेलं आहे, बस तो ताटामध्ये भाकर घेतलेली आहे, बस घास मोडत आहे, मोडून आता तोंडात घालणार आहे. आणि तितक्या वेळेस भिक्षावाला समोर आला, त्यावेळेस तुम्ही काय करणार? जर तुम्ही स्वार्थी असणार तर तुम्ही म्हणणार काय शिल्लक काही नाहीये, जा पुढच्या घरी. स्वार्थी असाल तर, निस्वार्थी असाल तर तुम्ही हात धुणार. काय, मी घास मोडला होता ना, तो घास खाली ठेवणार. आणि ज्या भाकरीचा घास मोडलाय ना आणि ज्या भाकरी सोबत जे खायला घेतलेलं आहे ना, ते तुम्ही हातात घेऊन त्या भिक्षावाल्याला वाढणार. हे निस्वार्थी लोक करत असतात. काय, आणि म्हणून सुदामाचं तेच झालं माहितीये. एकच दिवस भिक्षा झाली, मग पोरांचा हिस्सा दिला, पत्नीचा दिला, स्वतःचा घेतला. आणि कपिला गाय म्हणजे गाय दरवाजासमोर उभा राहिली. गाईचा हिस्सा द्यावा लागेल म्हणून सुदामाने पत्रवाळीवरचा अर्धा भात गाईला दिला आणि गाय निघून गेली. मग आता सुदामा पुन्हा जेवायला बसत आहे. जेवायला बसायचं तर सुदामाच्या दरवाजा समोर एक अतिथी आला. अहो, मी 2-3 दिवसापासून उपाशी हो, मला काही जेवायला मिळेल का?
देव आपलं भलं करेल, मला काही आपल्याकडनं मिळेल का? सुदामाला आजच तर भिक्षा भेटली होती आणि ती एवढी एवढीच होती. आता सुदामाने घास उचललेला आहे, तितक्यामध्ये दरोजामध्ये एक याचक आलेला आहे, मला भिक्षा वाढा म्हणतोय. सुदामाने लेकराकडे बघितलं, लेकराने खायला सुरुवात केलेली आहे. पत्नीकडे बघितलं, पत्नी त्या ठिकाणी बसलेली आहे, ती उदास बसलेली आहे. आता त्या ठिकाणी भिक्षावाला समोर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता काय करतो आपला पती? तर मग सुदामा उठतो, पत्रवळे हातात घेतो. जो याचक आपल्या दर्जात आलाय त्याला सगळं देऊन टाकतो. चिंतयंतो माम, जो माझे अनन्य गतीनं चिंतन करतो त्याला अन्न, वस्त्र आणि निवारा मी देतो. काय अन्न देतात देव. बघा तुम्ही किती सुकाळ आहे. कोणी काही कोण्या पंक्तीला कमी केलं? अन्न दिलं, वस्त्र है ना, वस्त्र दान करतात लोक, निवारा दिला. या वर्षी आमच्या कमिटीनं मंडप टाकला, दिला की नाही निवारा? कशामुळे झालंय सगळं? अनन्यास चिंतयन्तो माम, आपलं चिंतन करत राहायचं, आपण आपलं काम करत राहायचं. देव सगळ्याकून काम करून घेतो. माहितीये का, ज्याला करावं नाही वाटत त्याचं सुद्धा कधी कधी देव काम धरतो. चल पंगत दिदा, त्याच्याच मनात त्या ठिकाणी उखळा फुटतो आणि मग तो म्हणतो बाबा आपल्याला करायचं होतं. बघा ना, मग जमत असेल तर, एखादं खाली असेल तर मी करून घेतो. का करतो हा? याच्या मनामध्ये कोणी उत्पन्न केलंय? सगळं देवाने केलं. आणि म्हणून हे देव करून घेत असतो. मित्रांनो ध्यानात घ्या, काय संयोग योग साह्य ये तिने माया करी. देव करतो हे सगळं मित्रांनो. आपण काही करत नसतो, आपण फक्त हातपाय हलवत असतो. पण मग ज्यांनी देवासाठी हातपाय हलवले ना, ते देवाच्या जवळ होतात, हे मात्र निश्चित आहे. मग एरे दिवशी शिष्य विचारले, दुसऱ्या विचार केला. काय विचार केला? जेऊ. आता गुरुला सांगायचं नाही, पण गुरुचे प्राण आपल्याला वाचवायचे, गुरुला मरू देता कसं येईल, गुरुची आपल्याला सेवा करायची. आणि म्हणून शिष्याने मनातले मनात विचार केला, आपण एक युक्ती लढू. म्हणे काय युक्ती लढवायची? जेवण करायचं. मग कुठं करायचं? तिथंच करायचं, त्या अन्न क्षेत्रातच करायचं. माहितीये का काय शिष्य इथं मित्रांनो, याला म्हणतात शिष्य है ना. नाहीतर एखाद्याने कानामध्ये फुकलं की काही शिष्य तर उडून जातात फुर्र बंदिशी, याला शिष्य म्हणत नाही. हा, ते शिष्य आहेत जे शिष्य कसे आहेत? विचार करतात की आपण जेवायचं आणि आपल्या पोटाची झोळी करायची. काय आपण जेवायचं आणि पोटात घेऊन यायचं आणि नदीच्या काठावर वाकायचं. समजतंय ना मी बोललेलं? वाकायचं म्हणजे वमन करायचं आणि नदीच्या काठावर ते आपण त्या पाषाणावर धुवून काढायचं आणि तो भात पुन्हा झोळीत टाकायचा आणि आपल्या गुरुसाठी घेऊन जायचा. ही युक्ती त्या शिष्याने लढवली. मग सरदार गुरु लागले हो. आपण तर आसून देत नाही, तर पोटातलं काढून तुम्ही कधी देणार नाही है ना. थप्पीला टेकन लावून बसता आणि बाबा घरी भिक्षाला आलं की म्हणता या वर्षी गहूच झाले नाही. आणि ही थप्पी लावलेली कशाची आहे मग, है की नाही? बाबांनी जर त्याच ठिकाणी म्हणलं ही थप्पी कशाची लावली पाहुणे, पण बाबाला माहितीये ज्याला देण्याची इच्छा नाही त्याला मागू नाही. ठीक आहे पाटील, आशीर्वाद है ना, आशीर्वाद दिला, ठीक आहे. दुसऱ्या घरी जातो तो, दुसऱ्या घरचा थोडा चांगला चुंगला असेल तर तो म्हणतोय बगरे कोण आलंय दे त्याला थोडस, जाऊ दे निघून. आणि मग ती अशी मुठ करते है ना, अशी वंजळ घ्यावा लागते ना बाबा लोकांना द्यायला. तर ते सासूबाई सांगते असे 2 बोट वर करत जा, असे मोठ अशी मोठी घालत जाऊ नको म्हणे, खाली वंजळीमध्ये जास्त बसत असतं म्हणे. असे बोट वर करत जा आणि अशी पसरट करत जा. बाबाला वाटलं पाहिजे केवढी मोठी वंजळ भरून आणली है की नाही, असा प्रकार आहे. हा, मग कोणी ते तबाईसला. मग गेला जेवायला बसला अन्न क्षेत्रावर. मग ते ताक भात, मग त्यांनी ताक आणि भात जेवण केलं. पैरा जाऊन व मी पैरा जाऊन त्यांनी उलटी केली धुनी आपल्या गुरु आणि ती उलटी केलेली धुवून काढली आणि झोळीत टाकली आणि गुरुला सांगितलं गुरुजे
भुक्ती करा. आणि गुरु पुढे ठेवून ठेवलं, म्हणती गुरुला दिलं. आहेच भुकती करो. आयोस, आज भिक्षा झाली, थोडीशी भिक्षा आपण सेवन करा. हो का हो, गुरु आंधळा है ना. गुरु कसा आहे? आंधळा. आणि मग आता गुरु आंधळा असल्यामुळं काही पाहायचंच काम नाही. बारीक झाले का, चिकट झाले का, कसं आहे का, उलटी आहे का, काही आहे, काहीच प्रश्न नाही ना, काहीच कळत नाही ना. आता जे शिष्याने दिलं ते खायचं. पण शिष्य चांगला आहे, पण काही करता येणं म्हणून शिष्याने पोटातलं बाहेर काढून आणणं, त्या ठिकाणी कोणाला खाऊ घातलं? गुरुला. गुरु मेला नाही पाहिजे. मी मेलो तर चालेल. पण लोक आजकालचे गुरुला मारायला बसले. का बरं? गादी आपल्याला बसायचं ना. गुरुच वर चालला म्हणे, गुरुलाच लोक विचारायला लागले म्हणे, आपल्याला कोणीच विचारा ना म्हणे. पाहिले का तुम्ही? असा प्रकार झालाय. उलटे व्हायला लागले लोक. गुरुच खातात, गुरुलाच भुकतात, गुरुच त्या ठिकाणी चढतात. असे लोक आहे काही. लय अवघड आहे मित्रांनो. पण आजकाल हे कलियुग आहे. कुंकड कलन काही सांगता येत नाही. मग मनोनी जेवी मनोनी जेवी. तो काय करतोय? तो शिष्य जेवण करतोय. जेवायचं तुमच्या गुरुसाठी तुमच्या झोळीमध्ये घेऊन जात जा अन्न. आणि आपल्या गुरुला कोणी भिक्षा द्यावी. तुमच्या गुरुसाठी सुद्धा घेऊन जा. मनोनी तयाची संरक्षण केला. संरक्षण केलं. जर समजा याच्याकडे वाकडे नजरे नाही जर कोणी बघायला ना, राजासी गाठ आहे. हा, मग आहे जे तुम्ही जेव्हा तुम्ही भोजन करा, गुरुची भात न्या. आणि गुरुला सुद्धा भात घेऊन जा. हा बाबा भला किया. हा बाबा भला किया, दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. पण तो संत काहीच म्हणला नाही. पण राजाने कोणाला शिक्षा पण केलं, कोणावर रागवला. सुपरवायझर देणारा घेणारा असतो का नाही, त्याला तुम्ही राशन देणारा घेणारा म्हणा, है ना. अशा प्रकारचं असतं ते. मग सत्रकार म्हणितले. सत्रकार काय म्हणतो? आता राजा गेला निघून, आणि सत्रकार म्हणजे सुपरवायझर जो लक्ष ठेवणार आहे, तो आला या बाबा जवळ. त्या बाबाला काय म्हणतो? चालला बाबा व्हायला. तुमच्या गुरुची इतकेही सामर्थ्य नाही जे काय रे आपल्या म्हणे? पुरती अन्न मिळो. इथं खातोन काय झालं आणि काय नाही म्हणे. सर आमच्या राजाला सांगितलं, अरे तुम्हाला पोट भरण्या इतकं सामर्थ्य तुमच्याकडे नाही करे म्हणे. एवढं पोट आहे म्हणे. लय तुम्ही सामर्थ्यशाली असतात ना, लय तुम्ही मोठे असतात ना, लय सिद्ध साधक येत म्हणे तुम्ही. मग तुमचं पोट तुम्ही भरू शकत नाही करे. राजाला सांगतो याने दिलं नाही म्हणून, है ना. असं म्हणला कोणाला? त्या शिष्याला, की तुमचं पोट भरण्यापुरतं सामर्थ्य तुझ्या गुरुकडे नाही का म्हणे. मग ते जेविले. आणि मग तो जेवला. तो ठीक आहे म्हणे, बाबा माझ्या गुरुला विचारतो की तुझ्याकडे सामर्थ्य आहे की नाही खाण्यापुरतं. मग आणि गुरुला कोणी भिक्षा घेऊन आला. आणि मग गुरुसाठी ती भिक्षा घेऊन आला. ते जेविले. आणि तोही जेवला. मग ते जेविले. आणि गुरुला कोणी भिक्षा घेऊन आले. म्हणितले काय म्हटलं? पुता आजीच्या अन्नाची चवी गोड. आता गुरुनं त्या ठिकाणी जेवायला सुरुवात केली तर चवदार जेवण, है ना. आपले जिजा करते असं एकदम मस्त, है ना, एकदम स्वादिष्ट. आणि कोणताच पदार्थ कमी नाही, कोणतीच लिस्ट जी दिली ती हजर, है ना. मग भाजी का चांगली होणार नाही. मग तसाच प्रकार त्या ठिकाणी, है ना. त्या ठिकाणी त्या गुरुनं तोंडात घास घासला तर त्या ठिकाणी चरकंदीशी चव आली. अरे कालच्या पेक्षा तर अन्नाला आज खूपच चव आहे म्हणे, खूपच चांगली भाजी आहे म्हणे. मग हा बाबा मोरे आगे अरे सांग, आजच्या भाजीमध्ये काय आहे? चविष्ट कस काय झाली आजची भाजी? आणि ते प्याले. आणि शिष्य घाबरला. का घाबरला? की गुरुला उष्ट खाऊ घातलं म्हणे आपण. आता गुरु आपल्याला श्राप देऊन टाकन म्हणे. कारण गुरुला उष्ट खाऊ घालता येईल का? देवाला उष्ट खाऊ घालता येईल का? पण गुरु मरण्यापेक्षा उष्ट खाऊ घातलेलं बरं. मेला नाही पाहिजे ना, जिवंत राहायला पाहिजे, म्हणून उष्ट खाऊ घातलं. आडणीची क्रिया आहे ती, पोटात काढून खाऊ घातलं. मग आता मात्र कळालं गुरुला. गुरु तर आंधळा आहे पुन्हा त्याच्यात. आता गुरुला कळालं की चविष्ट आहे, तू आजपर्यंत काय खाऊ घातलं म्हणे मला. म्हणे गुरुबा मला अभय देणार का? मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो.
अभय म्हणजे काय? मला तुम्ही काही करणार नाही ना, मारणार नाही ना. कारण गुरु येतो, काही करू शकतो, शिष्याला मारूही शकतो, तो भस्मही करू शकतो तो. मग म्हणे काही करणार नाही ना. म्हणे हा, दिलं तुला अभय, मी तुला काही करणार नाही, जे आहे ते सगळं सत्य सांग. ती म्हणितले काय म्हंटल? गुरु गुरु जरी अभय द्याल तरी मी सांगेन. अभय दिलं तर मी सांगेल. त्याने म्हणितले काय म्हंटल? दिले दिलं तुला अभय, घाबरू नकोस. मग अवघी व्यवस्था सांगितली. आणि मग अवघी व्यवस्था सांगितली. तो आईचा म्हणे, तो आईसा म्हणे, तो मला भिक्षा देत नव्हता, इथं जेवण कर म्हणत होता. आणि मग मी तिथंच जेवण केलं, उलटी केली, आणि उलटी केलेली धुवून काढीन. गुरुबा, तुम्हाला आजपर्यंत खाऊ घातले, मला माफ करा. मी तुम्हाला उष्ट खाऊ घातलं. मी हे जर तुम्हाला खाऊ घातलं नसतं तर तुमचे डोळे कधीचेच मिटले असते, तुम्ही या जमान्यात राहिले नसते. पण तुमचा जीव वाचावा म्हणून मी माझ्या पोटातलं काढून तुम्हाला खाऊ घातलं. हे शिष्य करत असतो. आजकालचे शिष्य तर पोटामध्ये सूर्या खुपसायला गेले. तो आईचा म्हणे, जे तुमच्या गुरुशी आपण यापुरते अन्न मिळेल. मग सांगितलं शेवटी, काय सांगितलं? मला राजाने हे अन्न आज व्यवस्थित दिलं, मीही जेवलो, आणि जे होतं ना शिजल्यानं ते दिलं. परंतु तिथला सुपरवायझर काय म्हणला माहितीये? म्हणे तुमच्या गुरुमध्ये एवढंही सामर्थ्य नाही का रे म्हणे, तुझं पोट भरण्यापुरतं. गुरुला हा शब्द लागला मित्रांनो. गुरु म्हणला माझ्या सामर्थ्यासोबत खेळतो काय? तो अन्न क्षेत्र करणारा आहे ना, तो सुपरवायझर, त्या गुरुला त्याने असंच समजलं, पोट भरण्यापुरतं यांच्याकडे काही सिद्ध साधक किंवा पोट भरण्यापुरतं यांच्याकडे ज्ञान नाही, आणि लोकांना काय ज्ञान देत आहे असं म्हटल्यामुळं काय केलं गुरुनं? रागवला नाही गुरु, बोललाही नाही काही गुरु. मग गुरुनी शिष्याचे थोरा प्रीती हाते